द रॉयल ग्रुप प्रेझेंट मी होणार सौंदर्यवती महाराष्ट्राची 2024 मिस ग्रुप्स क्वेश्चन आन्सरिंग राऊंड इथे होणार आहे. त्यांची खरी परीक्षा आहे. इथे आपल्याला लाभलेले जजेस त्यांना काही क्वेश्चन्स विचारतील आणि त्यावरती त्यांना त्यांचं आन्सर द्यायचं, त्यांना उत्तर देऊन त्यांचं काय आहे त्यांच्याकडे टॅलेंट ते दाखवून द्यायचं आहे. सो मी होणार सौंदर्यवती महाराष्ट्राची 2024 मिस ग्रुपला मी मंचावरती इन्व्हाइट करते क्वेश्चन आन्सरिंग राऊंड साठी. चला तर सर्व स्पर्धकांनी मंचावरती यायचे आहे. मिस ग्रुप मी होणार सौंदर्यवती महाराष्ट्राची 2024. सफारी बायको पाहिजे नखरेवारी मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागत सफारी बायको पाहिजे नखरेवारी. भारी नेसुनी साडी काळजाचं पाणी पाणी करते पोरही आता क्यूट वाली गावरान बोली त्याळ थोडी माझ्या काळजाची चोरही थोडं माझ्या पिरमत पडत ग बाई खुळ्याकत झालं मन तुझ्याच बाई. आता मला लागली सफारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागत सफारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठी माती मधला नवरा हा
तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे होटाची लाली नी कानाची बाल की हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे इंस्टावर रील करते तुझ्यासाठी कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी माझ्या मागे लाखो हजारो लागले तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल कुठे पण चालेल चल डाऊन मला घेऊन चल लाला घेऊन दे मस्त तुझ्या हाताने शोधून दिसली आपली जोडी पाहिजे एक नाही राजा मला जोडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको फक्त चहा आणि खारी लय भारी मी तुझ्यासाठी घेते प्रेझेंट सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 मिस ग्रुप आपल्या समोर उपस्थित आहे चला तर जजेसना मी विनंती करते आपल्या मनामध्ये त्यांच्यासाठी योग्य असलेले प्रश्न तुम्ही त्यांच्यासाठी विचारू शकता चला तर तुमची आता खरी परीक्षा सुरू होतीये कंटेस्ट नंबर 1 प्लीज belong from a small city and small village. I always want to be a successful person in my life, and this platform has helped me to boost my career and become a Miss Saundaryavati Maharashtrachi. Namaskar प्रेक्षक मी as a background dancer, as a model आणि by profession HR manager आहे आणि मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये माझं स्वतःचं करिअर करत आहे. धन्यवाद. तुमच्या लाईफमधील जीवनातील रोल मॉडेल कोण आहे? माझ्या जीवनातील रोल मॉडेल माझी आईच आहे बिकॉज ती एक सिंगल पॅरेंट चाइल्ड आहे ती एक सिंगल पॅरेंट आहे आणि मी लहानपणापासून ॲज अ सिंगल पॅरेंट चाइल्ड ब्रॉन अँड बॉट म्हणजे इथे तिच्यामुळेच इथं मी उभी आहे सो माझी रोल मॉडेल माझी आईच आहे. स्पर्धक क्रमांक 2 हॅलो खूप सुंदर दिसतेस. थँक्यू मॅडम. सो तुझा क्वेश्चन असा आहे तुझं आवडतं व्यक्तिमत्व कोण आहे आणि का? माझं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे माझी आत्याच आहे कारण मी लहानपणापासून माझ्या आत्याकडे राहते तिनेच माझा सांभाळ केला आहे माझे आई बाबा नाही आहेत त्याच्यामुळे जे आहे तीच आहे माझ्यासाठी सगळ्यात चांगलं व्यक्तिमत्व तीच आहे माझ्यासाठी. स्पर्धक क्रमांक 3 तू स्वतःला 5 वर्षानंतर कुठे मॉडेलिंग करेल?
फर्स्ट ऑफ ऑल मॅम, मी आज फर्स्ट टाइम मी स्टेज फेस केला आहे आणि मला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळाली त्यासाठी थँक्यू. आणि अगर मी 5 वर्षानंतर मी स्वतःला अगर कुठे बघायचं म्हटलं तर मी विदर्भामध्ये आमच्याकडे लाईक कसे शो नाही होत, की मी तिकडे ते शो करावं आणि मी तिकडे त्या महिलांसाठी जे मॉडेलिंगला इम्पॉर्टन्स नाही देत, मी त्यांच्यासाठी त्यांना मोटिवेट करेल, मी त्यांना इन्स्पायर करेल की मॉडेलिंगसाठी इट्स मस्ट इम्पॉर्टंट. मी त्यांच्यासाठी थँक्यू. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 4. हॅलो. तुला काय वाटतं, तुझ्यामध्ये काय युनिक आहे? युनिक म्हटलं तर मी खूप लहान वयात माझं करिअर सुरू केलं आहे. मी आत्ताशी 16 वर्षाची आहे आणि मी 14 किंवा 13 वर्षाची असल्यापासून मी मेकअप आर्टिस्टमध्ये करिअर करते आहे आणि खूप लहान वयापासून बाहेर इंडिपेंडेंट आहे, स्वतः बाहेर कुठेही जाताना मला कोणाची गरज पडत नाही. मी स्वतः एकटी कुठेही ट्रॅव्हल करते. थँक्यू. थँक्यू. खूप छान. स्पर्धक क्रमांक 5. हॅलो. तुमच्याबद्दल सांगा. माझं नाव शांता लाड आहे. मी कोल्हापूरवरून आली आहे. फॅमिलीमधून बिलॉंग करते. तुम्ही मॉडेलिंग फील्ड का चॉईस केली? बिकॉज फॅशन मॉडेलिंगमध्ये आपल्याला मॉडेलिंग ही एक फॅशनची दुनिया आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप नवीन लोकांना मिळण्याची संधी मिळते आणि आपल्याला नवीन फॅशन करण्याचे चान्स मिळते. ओके, नाईस. थँक्यू. थँक्यू सो मच. शेतकरी कन्या एक फॅशन शोमध्ये आलेली आहे. खूप छान. नेक्स्ट स्पर्धक क्रमांक 6. हॅलो. खूप गोड दिसतेस. सो तुझा क्वेश्चन असा आहे, जर तू ही कॉम्पिटिशन जिंकलीस तर सगळ्यात पहिले काय करशील? सगळ्यात पहिले म्हणजे मला स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स येईल की मी जिंकली आणि मी हसून पुढे करू शकते हे सेम. तर मी ह्यातच म्हणजे पुढे जाईल आणि मला ॲक्टिंगही आवडते तर मी त्यात कंटिन्यू करेन. थँक्यू. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 7. तुझं एक वीक पॉईंट आणि एक स्ट्रॉंग पॉईंट. स्ट्रॉंग म्हणजे असं की मला कुठेही गेल्यावर म्हणजे असं लो नाही वाटत, कॉन्फिडन्सच फील होतो आणि मी कुठेही गेले तरी पण मी असं बोलू सुद्धा शकते आणि लो बोललं तर थँक्यू. नाईस. स्पर्धक क्रमांक 8. तुझी स्माईल गोड आहे. अगर तुझ्याकडे एक सुपर पॉवर असती तर ते काय असते आणि कशाला? माझ्याकडे सुपर पॉवर असते तर मी माझ्या आईसाठी मला जे हवं ते उभं केलं असतं आणि मला सुपर पॉवर्स फक्त माझ्या आईसाठी हवं. खूप छान आहे. त्याचं स्वप्न नक्की साकार होऊ दे. स्पर्धक क्रमांक 9. लुकिंग नाईस. थँक्यू. हॅलो. येस. तुमचा फेवरेट ॲक्टर कोण आणि का? माझा फेवरेट ॲक्टर मी स्वतःच, कारण मी खूप छान ॲक्टिंग करते आणि मला खूप आवडतं ॲक्टिंग करायला आणि मला खूप मोठं स्टार व्हायचं आहे तर मला ॲक्टिंग खूप आवडते आणि माझी फेवरेट ॲक्टर मीच आहे. थँक्यू. नाईस. थँक्यू सो मच. सेल्फ कॉन्फिडन्स खूप छान आहे. नेक्स्ट स्पर्धक क्रमांक 10. हॅलो. हाय मॅम. हाव आर यू? आय एम गुड. हाव अबाउट यू? आय एम गुड. सो तुमचं क्वेश्चन असा आहे,
बेस्ट मॉडेल्सची 5 क्वालिटी सांगा. She should be confident. ओके. Fearless. ओके. She should be a smart thinker. And she should know how to behave in a situation where there are adversities. ओके. And she should know how to carry herself. नाईस. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 11. हिंदी में पूछो चलेगा ना? हाँ. खुद को अगर एक दिन के लिए तुम्हें चांस मिलता है लड़का बनने का, तो तुम क्या करोगे? अगर मेरे को लड़का बनने का चांस मिला तो मैं मेरे पापा की होटल है, मैं उधर बैठूंगी, पापा के साथ बैठूंगी. स्पर्धक क्रमांक 12. हॅलो. सपोज उद्या जग संपतंय तर शेवटची वस्तू काय राहील जी तुम्ही कराल? शेवटची वस्तू राहील माझी आई. मी तिला आठवण करेल, तिला जे जे आवडते ते सगळं करून देईल, कारण तिच्यासाठी करणं म्हणजे जगासाठी करणार आहे माझ्यासाठी. तर शेवटचं काम माझं तेच राहील. शेवटी वाचा. खूप छान. स्पर्धक क्रमांक 13. हॅलो. लुकिंग नाईस. मॉडेल होण्यासाठी कोणते गुण पाहिजे आणि का? थँक्यू सो मच. इतना प्यारा क्वेश्चन कीजिए. मॉडल होण्यासाठी माहिती का हिंदीमध्ये हो ना? ठीक आहे. ओके. वॉक जरुरी आहे, तुमचा फेस जरुरी आहे, तुम्ही फोटो कशी रिपेअर करता स्वतःला ते पण जरुरी आहे. ओके. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 14. हॅलो. हॅलो. खूप सुंदर दिसतेस. सो विचारू क्वेश्चन? येस. तुला जर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवलं तर काय चेंजेस करशील? पहिलं तर जे म्हणजे रस्त्यावर जे लोक राहतात गरिबांसाठी पहिलं तर घर करून देईल, आणि सेकंड जे महागाई वाढली आहे ती कमी करेल. एवढंच. थँक्यू. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 14. सॉरी, स्पर्धक क्रमांक 15. स्पर्धक इतके टॅलेंटेड आणि छान आहेत ना. जजेस आणि आम्ही भारावणी केले होते की त्यांचे नंबर्स आणि क्वेश्चन्स काय करायचे, खरंच कन्फ्युज आहोत. तुझ्यासाठी ब्युटी म्हणजे काय? माझ्यासाठी ब्युटी म्हणजे सगळ्यात पहिलं तर आपला स्वभाव असला पाहिजे सगळ्यात छान. त्यामुळं आपली ब्युटी ॲटोमॅटिकली आपल्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यासाठी माझ्यासाठी तर ब्युटी माझा स्वभावच आहे. थँक्यू. खूप छान. स्पर्धक क्रमांक 16. तुझ्यासाठी फॅशनची डेफिनेशन काय? तुझ्यासाठी फॅशनची डेफिनेशन काय आहे? तू कोणत्या व्ह्यूनी फॅशनला बघतेस? काय आहे तुझ्यासाठी? फॅशन म्हणजे आपला पारंपरिक व्यवहार, पेहरावा, कॉस्ट्यूम. बस तेवढंच. थँक्यू. हॅलो. खूप छान दिसतेस. माझा क्वेश्चन आहे, मॉडेलिंगमध्ये किती प्रकार आहेत? असं म्हणायला गेलं की मॉडेलिंगमध्ये भरपूर प्रकार आहेत. जसं आपण तयार करून तसे ऑडिट म्हणजे येऊ शकतात.
म्हणजे सांगता येईल तसं म्हणजे फॅशनमध्ये वेस्टर्न लुक करता येईल आपल्याला किंवा असं मराठी लुक करता येईल किंवा असं साऊथ इंडियन लुक करता येईल. असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक लुक आपण करू शकतो. थँक्यू. थँक्यू. स्पर्धा क्रमांक 18. हॅलो. हाय. तुझी स्माईल खूप छान आहे. थँक्यू. तुमची पण. थँक्यू. एक चांगल्या मॉडेलची गुणवत्ता काय आहे? डेफिनेशन. तुझा फेवरेट ॲक्टर कोण आहे आणि का? ॲक्टर. लक्ष्मीकांत वर्णी. का? त्यांची काय क्वालिटी जी तुला आवडते? ते सगळ्यांना खूप छान हसवतात म्हणून. ओके. थँक्यू. थँक्यू. स्पर्धा क्रमांक 19. मला तुझा गेटअप खूप आवडला आहे. थँक्यू मॅम. तुझ्यासाठी प्रश्न हा आहे की मराठी चालेल? हाँ मैम, मराठी चलेगा बट मैं आंसर हिंदी में करूँगी. हिंदी में पूछते हैं. कल आप सो के उठोगे और आपको किसी चीज़ का डर नहीं रहेगा तो क्या करोगे आप? किसी चीज़ का डर नहीं. मैम अगर मैं सोकर उठती हूँ बिकॉज ज़िंदगी का तो भरोसा है नहीं कि मैं उठूँगी या नहीं उठूँगी, बिकॉज आजकल यंग एजर्स भी जो है वो मतलब लाइक हार्ट अटैक या कोई भी बीमारी से कब मरेगा पता नहीं. सो अगर मैं सो के उठती हूँ तो वो सबसे ज़्यादा खुशी वाली बात मेरे लिए होगी कि मैं जिंदा हूँ और मेरे फैमिली में सबसे पहले जाके एक प्यारा वाला हक है. बहुत बढ़िया. खरंच खूप सुंदर आन्सर दिलेले आहे. स्पर्धा क्रमांक 20. तुला हे टायटल का बरं जिंकायचं? सध्या तर मी असं काही केलं नाही आहे जे माझ्या पॅरेंट्सनी प्राऊडली सांगावं की मी असं काही केलं आहे. जर मला हे टायटल भेटलं तर डेफिनेटली ते प्राऊड होतील आणि माझा पण सेल्फ कॉन्फिडन्स येईल. छान. थँक्यू. स्पर्धा क्रमांक 21. हॅलो. तुमचा प्रश्न आहे की तुम्ही हे टायटल जिंकला तर तुम्ही त्याचं काय करणार? मी जिंकू या ना जिंकू पण माझ्या पॅरेंट्स मला असं दाखवायचं आहे की मी या मॉडेलिंग शोमध्ये येऊन खूप काय करू शकते. आणि आता बघायला गेले की लोकांचं असं दृष्टिकोन आहे की फॅशन मॉडेलिंग हे म्हणजे त्याच्यात काही करिअर वगैरे प्रोफाईल नाही, पण त्याच्यात खूप काही प्रोफाईल आहे आणि करिअर पण आहे. आणि मी माझ्या पप्पाला दाखवू शकते की मी असं मिस झाले की त्यांना असं दाखवू शकते की मिस झाले की मी काय पण करू शकते. थँक्यू. थँक्यू. स्पर्धा क्रमांक 22. हॅलो. पैसे का प्रेम तुझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे आणि का? प्रेम. कारण की प्रेम या जगात असं वर्ड आहे की कुठं मिळत नाही. प्रेम आपल्या आई वडिलांपासूनच मिळते. सो आय थिंक प्रेम हे इम्पॉर्टंट वर्ड आहे. पैसे येतात जातात पण इम्पॉर्टंट प्रेमच आहे. आजकाल पैसे इम्पॉर्टंट आहे ना सगळ्यांना, पण माझ्यासाठी प्रेम मिळत नाही असं आहे. येस. थँक्यू. धन्यवाद. स्पर्धा क्रमांक 23. काहीतरी 3 क्वालिटीज सांग मला जे तुला म्हणजे सगळ्यांपेक्षा म्हणजे असं होतं की तू सगळ्यांपेक्षा डिफरंट असं तुला वाटतं. 3 क्वालिटीज.
या पेजमध्ये जे पण पार्टिसिपंट्स आहे तुझ्यामध्ये असं काय युनिक ती गोष्ट आहे? पहिला तर माझा कॉन्फिडन्स, माझा स्वतःवर म्हणजे माझ्या स्वतःवरच विश्वास आहे की मी जी गोष्ट मनात ठरवली ती गोष्ट माझ्या मनात म्हणजे झालीच पाहिजे. ती माहीत नाही यांच्या कोणाच्यामध्ये पण माझ्यात ती आहे. आणि दुसरी थँक्यू. खूप छान. सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 मधील मिस ग्रुपने खूप छान क्वेश्चन आन्सरिंग राऊंड त्यांचं झालेला आहे. सो तुम्ही एक्झिट घेऊ शकता. थँक्यू सो मच. सौंदर्यवती मी महाराष्ट्राची मिस ग्रुप आपल्या समोर उपस्थित आहे आणि या कार्यक्रमासाठी जजेस म्हणून आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आहेत. अंबिका उमाटे मिस इंडिया 2023, ममता भोई दोंडे मिसेस 2023, मानसी शर्मा मॉडेल ऍक्टर, सोनाली खंकारे मॉडेल ऍक्टर. सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे आणि आपली एंट्री ग्रँड मॉडेल वॉक मधून होणार आहे. प्लीज वेलकम मॅम. सो आजच्या जजेस मिस इंडिया आपल्या समोर येत आहे. चलो साथ में चलते. वाले बाबू थोड़ा म्यूजिक लगा दो ना प्लीज. यानंतरच्या आपल्या प्रमुख पाहुण्या जजेस आहेत ममता भोई तोंडे मिसेस इंडिया 2023. प्लीज एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. डीजेचा व्हॉल्यूम थोडा वाढवला तरी चालेल. यानंतरच्या
आपल्याला लाभलेल्या जजेस आहेत मानसी शर्मा, मॉडेल व ॲक्टर. जजेस आपल्याला लाभलेले आहेत सोनाली कंठारे, मॉडेल अँड ॲक्टर. यानंतरच्या आपल्या समोर प्रेझेंटेशन द्यायला येत आहे सेलिब्रिटी अँकर आणि मॉडेल मिसेस सांगली विनर अँकर अनिता. इतक्या छान ब्युटिफुल मॉडेल्स अँड मिसेस इंडिया आपल्या समोर प्रेझेंट आहेत आणि मी म्हणा सौंदर्यवती 2024च्या सर्व स्पर्धक आपल्या समोर उभे आहेत. याचा आपण इथे निकाल जाहीर करणार आहोत. यानंतरच्या आपल्या समोर प्रेझेंटेशन द्यायला येत आहे सेलिब्रिटी अँकर आणि मॉडेल मिसेस सांगली विनर अँकर अनिता. इतक्या छान ब्युटिफुल मॉडेल्स अँड मिसेस इंडिया आपल्या समोर प्रेझेंट आहेत आणि मी म्हणा सौंदर्यवती 2024च्या सर्व स्पर्धक आपल्या समोर उभे आहेत. याचा आपण इथे निकाल जाहीर करणार आहोत. चला तर आजचा मी होणार सौंदर्यवती महाराष्ट्राची 2024 या राऊंडची विजेती घोषित करण्यापूर्वी इथे आपल्याला लाभलेल्या सर्व जजेस आणि मान्यवरांना मी काही प्रश्न विचारू इच्छिते. त्यांनी सर्व स्पर्धकांचे क्वेश्चन आन्सरिंग राऊंड घेतलेला आहे. सो मी त्यांचा राऊंड घेतली ॲज अ टाइम पास. हॅलो मॅम, मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय अंबिका उवाडे मिस इंडिया 2023च्या तुम्ही विनर आहात. मिस आहात त्यामुळे तुम्हाला काय फारसं स्ट्रगल करावं लागणार असणार आहे कारण फॅमिलीतून मिसेस असलं की खूप स्ट्रगल करावं लागतं यार. हो, तरी पण तुम्हाला काही स्ट्रगल करावं लागले का? खूप जास्त, कारण की माझी जी फॅमिली आहे ती खूप ओल्ड माइंडेड आहे. सो हो,
इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी, कारण की माझ्यासाठी फक्त माझा दादा आहे जो मला सपोर्ट करतो. आणि आता हळूहळू मम्मी पप्पा पण करत आहे, पण मी जॉईंट फॅमिलीमधली आहे, तर मी एक्सपेक्ट नाही करत. आजीला तर बिलकुलच नाही की ती मला सपोर्ट करणार, कारण की मला माहीत आहे ती नाही, कारण की ती खूप पार्शालिटी करते बिटवीन बॉय अँड अ गर्ल. हां, तर ऑल थँक्स टू दादा. पण डिफिकल्ट आहे, स्ट्रगल सगळ्यांना करावं लागतं, सगळ्यांना हार्डवर्क पण करावं लागतं, त्यामुळेच तुम्ही तुमच्या डेस्टिनीपर्यंत पोहोचू शकता. मुलगी आणि मुलगा हा भेदभाव अजूनही कुठेतरी थोडासा शिल्लक आहे, आता यांच्या बोलण्यातून समजतंय. पण असा भेदभाव मोस्टली नाही केला पाहिजे, कारण आजकालच्या मुली काय मुलांपेक्षा कमी नाही आहेत. मुलांच्या खांद्याला खांदा मिळून त्या फायनान्शियली सुद्धा स्टेबल आहेत, सर्व विचाराने स्टेबल आहेत, आणि प्रेम आणि माया तर त्यांच्या उदरात भरलेलंच असतं, भरभरून असतं. सगळं काही त्या ऑलराऊंडर असून सुद्धा त्यांना कमी लेखणं हे खूप चुकीचं आहे. आणि जे कोणी करते त्यांना मी रिक्वेस्ट करते, असं कृपा करून करू नका, कारण ते योग्य नाही आहे. मुलगीला सुद्धा तुम्ही मुलगा जर मान दिला तर ती मुलगी तुम्हाला मुलापेक्षा नक्कीच एक दिवशी जास्त काहीतरी चांगलं करून दाखवणार आहे. हा माझा चॅलेंज आहे. ठीक आहे. सो मी ममता भोई मॅमना विचारू इच्छिते, त्या मिसेस इंडिया 2023च्या विनर आहेत. सो मिसेस इंडिया म्हटलं की याच्यामध्ये त्यांना भरपूर काय काय मॅनेज करावं लागलेलं असणार आहे. सो फॅमिली आणि मॉडेलिंग तुम्ही कसं मॅनेज केलं? याआधी मी म्हणजे माझ्या लग्न आता 1 इयर झालं आहे. सो माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, बिकॉज मी याआधी म्हणजे एकदम फ्रीडमली देन कोणाचं एक रिस्ट्रिक्शन नाही, लिमिट्स नाही. बट आताही मी करते आहे, पण फॅमिलीचा सपोर्ट खूप आहे, कारण मी जे याआधी स्ट्रगल केलं आहे त्यांना ते बघितलं आहे की या स्ट्रगलिंग लाईफमधून इथपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे ते मला खूप सपोर्ट करतात. आणि देन माझा हजबंड आणि देन आमची जॉईंट फॅमिली असून घरात आजपर्यंत कोणी मॉडेलिंग या फील्डमध्ये गेलेलं नाही आहे, आणि आजपर्यंत फोटो हे सुद्धा कोणी काढत नाही घरात, व्हिडिओ वगैरे, पण मी सर्व काही करते सगळ्यांसमोर. आणि देन सगळ्यांचा फुल सपोर्ट आहे. देन मी मॉडेलिंग, मेकअप आर्टिस्ट अँड ॲक्टिंग तिघांमध्येही मला फुल सपोर्ट करतात. असं नाही की तू हे करू नकोस किंवा जाऊ नकोस म्हणून. मी एव्हरी टाईम कुठेही जाते आणि माझे हजबंड स्वतः सोबत असतात, त्यामुळे फुल सपोर्ट असतो. अँड थँक्यू सो मच फॅमिलीला पण माझ्या आणि सगळ्यांना की त्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथे आहे आणि अजून पुढे जायचं आहे, थांबायचं नाही आहे. थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच एव्हरीथिंग. ओके, खूप छान. असा फॅमिली सपोर्ट सगळ्यांना मिळाला ना तर सगळ्याच लेडीज त्यांच्या ड्रीम्स कंप्लीट करू शकतील. मोस्टली त्यांच्या मनातल्या इच्छा सगळ्यांच्या कंप्लीट्स होतील. लेडीजांच्या मध्ये खूप टॅलेंट असतं, पण फॅमिली सपोर्ट नसल्यामुळे ते टॅलेंट त्यांना दाबून ठेवावं लागतं. सो ज्यांच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे आणि त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे ते तुम्ही ओळखा आणि त्यांना सगळेजण सपोर्ट करत चला. हा माझा सगळ्यांसाठी मेसेज असणार आहे. थँक्यू यांच्या फॅमिलीसाठी. सो आता मी मानसी शर्मा मॅमना क्वेश्चन विचारते. त्या मॉडेल आणि ॲक्टर्स आहेत. सो तुम्हाला मॉडेलिंग क्षेत्र जास्त आवडतं की ॲक्टिंग जास्त आवडतं? मला मॉडेलिंग जास्त आवडतं, कारण ह्या प्लॅटफॉर्ममध्ये म्हणजे असं झालं आहे की मी 2016 पासून मॉडेलिंग करते आणि मी मिस टीन इंडियाची टायटल होल्डर आहे 2016ची, आणि त्याच्यानंतर मी 26 टायटल्स विन केलेलं आहे. तर मला असं वाटतंय की मॉडेलिंग माझ्यासाठी जास्त चांगलं आहे, ॲक्टिंग खूप कमी. थँक्यू. ओके, आणि तुम्ही मॉडेलिंग याच्यामध्येच छान दिसता ॲक्टरपेक्षा सुद्धा, तुम्हाला तेच सूट करता आणि तेच तुम्ही कंटिन्यू करा. ऑल द बेस्ट मॅम. ओके, यानंतर आपण विचारूया सोनाली कंखारे, मॉडेल अँड ॲक्टर्सच आहे त्या सुद्धा. तुम्ही आय थिंक अनमॅरिड आहात? यस, मॅरिड आहे का? सो मी यांना असा क्वेश्चन करेन की तुम्हाला समजा आता मुलगा आहे, सो अशी परिस्थिती आली की मुलगा आजारी आहे आणि इकडे मिसेस इंडियाचा क्राऊन तुमची वाट बघतीये. मिस इंडिया विनर आहात पण झालेला नाही आहेत असं समजा,
आणि तुम्हाला ते मिस इंडिया विनर बनायचं आहे, ड्रीम आहे तुमचं, आणि इकडे तुमच्या मुलाची तब्येत ठीक नाही आहे, सो तुम्ही आई म्हणून मुलाची जबाबदारी पार पाडाल की ड्रीम म्हणून तुमच्या क्राऊनला व्हॅल्यू द्याल? ऑब्वियसली आई म्हणून कुठलीही स्त्री पहिले आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलाला प्रायोरिटी देते, तेच फर्स्ट प्रायोरिटी असते. ते आहेत त्यामुळेच क्राऊन जिंकू शकणार. फर्स्ट प्रायोरिटी माय फॅमिली. थँक्यू सो मच. आणि तुमचं हे मॉडेलिंग क्षेत्र आणि ऍक्टिंग क्षेत्र सोडून अजून काही तुमच्याकडे ऍक्टिव्हिटीज आहेत का? येस. मी मेकअप आर्टिस्ट आहे. मी 9 इयर्सपासून एक्सपिरियन्स आहे मला मेकअप आर्टिस्टचा. देन मी ॲक्टिंगही करते. मी माझं जे गाव आहे म्हणजे माझं माहेर हे खानदेशातलं आहे आणि मी खानदेशाची ॲक्टर आहे, खानदेशी सॉंग्स करते. देन आता मी ॲक्टिंगमध्ये आले, तर माझे अल्बम सॉंग्स मराठी वगैरे करते मी. आता मूवीचं पण शूट चालू आहे माझं साऊथ. अँड देन मी याआधी 9 इयर्सपासून ॲक्टिंगमध्ये पण करते आहे करिअर. देन फोटोशूट, ॲड शूट कंटिन्यू माझे चालू असतात आणि याच्यानंतर पण चालू असतील. थँक्यू. ठीक आहे. खूप छान ड्रीम्स आहेत आणि खूप छान तुमच्या सगळ्या हॉबीज आहेत. सो ऑल द बेस्ट अँड तुम्हाला भावी वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. तुमच्या सगळ्या ड्रीम्स कम्प्लीट होत आणि अजूनही याच्यापेक्षा मोठं सक्सेस तुम्ही मिळवणार ह्याची आम्हाला अपेक्षा आहे. तुम्हाला हे मॉडेलिंग क्षेत्र आणि ॲक्टिंग क्षेत्र सोडून अजून काही ॲक्टिव्हिटीज मॅम? कुकिंग क्षेत्रात तुमचा काय रोल आहे? सच बोलो तो कुकिंग में तो बिल्कुल इंटरेस्ट नहीं था 7 महीने पहले तक, पर जैसे ही मैं पुणे शिफ्ट हुई अभी भी मुझे मेरे घर में किचन में किधर क्या है अभी भी नहीं पता है. लेकिन जब मैं इधर आई, घूमने आई, बाहर का खाना इज़ वेरी डिफ़िकल्ट. रोज़ रोज़ ना टिफ़िन ना कुछ. मैं 15 दिन घर गई, मैंने खाना सीखा, अब मैं खाना खुद बनाती हूँ. थैंक यू. गाड़ी वाला आज इथे 5 मॉडेल्स आहेत. मी मॉडेलच्या ड्रेसेसमध्ये नसले तरी सुद्धा मी सुद्धा मॉडेलच आहे, कारण मिसेस सांगलीची मी विनर आहे ब्युटिफुल ॲज अँड बेस्ट सोशल सर्व्हिस. त्याचबरोबर भरपूर काही काही ॲक्टिव्हिटीज आहेत माझ्या सुद्धा. मी सुद्धा एक बेस्ट मेकअप आर्टिस्ट आहे, मेहंदी आर्टिस्ट आहे, अँड बेस्ट कुकर आहे, बेस्ट मॉम आहे, बेस्ट मिसेस आहे, बेस्ट सूट आहे, ऑल ओव्हर एव्हरीथिंग अँड ऑलराऊंडर अँकर आणि दॅट इज माय बेस्ट पॅशन. थँक्यू. बॉक्सची टीम सुद्धा इथे प्रेझेंट झालेली आहे. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत आहे या मंचावरती. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सबटायटल देण्यात येत आहे इथे उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि त्याच्यानंतर आपण आजच्या या सौंदर्यवती मी महाराष्ट्राची मिस ग्रुपचा आपण विजेती ते घोषित करणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वांना सबटायटल देऊया आपल्या मान्यवरांच्या शुभ
शुभ हस्ते. Bother to explain this. I don't want to hear it. Just get your shit and go. Man, you can't catch a break. Like me. It's like I'm up in the club on a Saturday night, just kicking it, with my boys, chilling, having a good time. DJ throws on my favorite song. I'm dancing a little bit sexy and in walks my girlfriend. He takes one look at the situation, comes directly up to me, and proceeds to trick. Oh man, here we go again. रिक्वेस्ट आहे, व्हाईट कलर मध्ये रिअलमीचा मोबाईल हरवलेला आहे. कोणाला सापडला तर प्लीज माझ्याकडे आणून द्या. सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 यामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सबटायटल्स अँड क्राउन. चला तर सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 मिस ग्रुप आपल्या समोर इथे उपस्थित आहे आणि सर्व मान्यवर प्रमुख अतिथी सर्वांच्या उपस्थितीत
उपस्थितीमध्ये आपण आज घोषित करणार आहोत आजच्या सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 मिस ग्रुपची थर्ड रनर अप आहे. 3, 2 स्पर्धक क्रमांक 12 थर्ड रनर अप आहे. स्पर्धक क्रमांक 12. सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024च्या थर्ड रनर अप आहेत. स्पर्धक क्रमांक 12. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करायचं आहे. त्यांनी खरंच चांगलं यश मिळवलेलं आहे. त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावरती खूप खूप अभिनंदन मॅम तुमचं. यानंतर सेकंड रनर अप आहे. सेकंड रनर अप आहे टेक्टिक 3. टेक्टिक 3, टेक्टिक 2, टेक्टिक 1. सेकंड रनर अप आहे. स्पर्धक क्रमांक 10. सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 मिस राऊंडच्या सेकंड रनर अप आहे. स्पर्धक क्रमांक 10. सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024च्या सेकंड रनर अप आहे. स्पर्धक क्रमांक 10. त्यांचं सर्व टीमच्या वतीने सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर फर्स्ट रनर अप आहे टेक्टिक 3, टेक्टिक 2. स्पर्धक क्रमांक आहे फर्स्ट रनर अपच्या स्पर्धक क्रमांक 9.